असतो ना तिकडे धबधबा येतो. माहिती का तिथे समोर आहेत. चल बघच आता. मी इतक्या कॉन्फिडन्सने सांगितलं तुला, ऐकत नाही तुम्हाला. त्या बघ समोर आहेत. मला ऐकत नाहीत. कॉन्फिडन्सने सांगतो इतकं तरी. छाऊ चला समोर चला. चला आम्ही मागच आहे बघा जरा. स्ट्रेट. अरे हे लोक पण पण आहे, मला माहितीच नाही. सगळे अजून घ्यायला पाहिजे होती. ऐक रियानला दे. तू नाश्ता केली ना? रियान मी नाही खाल्लेलं आहे, भूक लागली. अडकले. हा हा हा. किती ओव्हर शायनिंग ने तिकडे गेलेली. ते तिकडे गेलेली. तिकडे गाडी अडकले. इलटना पाय पाडा. बघा किती. अरे नाव बघ, इलटना पाडा. इलटन पाडा. तिकडे आलोय आम्ही. इलटन पाडा. तुला काय काय आठवतं? तू जे बघशील तिकडे आठवतं तुला काय नाही ते. अरे दीदी व्हिडिओ चालू आहे का? तोडले मी चाललेलो इथं तोडायला ती गाडी. बोल रे, डोंगराकडे हा जा तू इकडे. आता विचारायचा अर्थ कळाला ना. रस्ता डोंगराकडे, जो डोंगर समोर दिसतो तिथूनच रस्ता जाईल असं नाही. ब्लॉग बघायला नक्की विसरू नका. हे बघा चाललंय. हे बघा. ए भावा नाया ब्लॉगिंग इथे करते. ये बॉब. हमारे पास भी बॉब है. हे बघा चाललोय आम्ही काय घेतले बघा. ही दीदी ही गाडी होती. हम लोग जा रहे हैं. ही बेका है ना. रस्ता बघा. आम्ही आता तिकडे जाणार आहे. इथे 2-2 पिऊ आहेत. ही एक पिऊ आहे, ही एक पिऊ आहे. 1 नंबर 2 नंबर. ही वहिनी हा दादा. हे बघा डर डर के चल रहे इधर. तू कशाला घाबरतोय? तुला काय बोलायला रे दादा? शेवाळ इकडे. तर आम्ही स्लो चाललोय. चला चला. धीरे धीरे चल रे. धरत चाललोय. दादा मला धरायला जागा नाही इकडे. चल चल विहान पहिलं पुढं. हळू. आजा आजा आजा. डायरेक्ट मालूम है जिधर अपन तैरने के लिए गए थे, मालूम है स्टार्टिंग में पहले बार आए थे. हाँ उधर जा रहे हैं. हाँ पीछे पीछे इकडून आहे बघा. चल तू.
चालला. तिकडे जाणार आहे आपण. तिकडे जाणार आहे ना दादा आपण. तिकडे चाललोय मी. तिकडे तिकडे की खाली? तिकडे त्या साईडला. इकडे खोलणार रे विहान, टेन्शन नको घेऊ, डुबणार नाही तू. मला भीती वाटत. अरे विहान खोलणार तिकडे. माझ्या बघ छाती एवढा आहे, तुझ्या कमरे एवढा लागणार. बापरे, तुझ्या इथं छाती एवढं आली, ह्याच्या कमरे एवढा. हा बघा आली, हा बघा. हे बघ माझ्या छाती एवढं, तुझ्या कमरे एवढं पाणी. बापरे बघा. देखो किस पोरं खेळत ना खाली. तू रुकना उधर ही दिखाने के लिए. चाललोय मी आता. हा मला घेऊन चाललाय. चल थांब ना, त्यांना तरी येऊ दे. जेवायला चाललोय. अरे पण हे दोघे जेवण तिथे समोर. हातात पिशवी आहे तिकडे. नाही समूह आणि विहान. अच्छा आहे ना. नाही त्यांनी जागा बुक केली आहे भाऊ. बुक केली. आता आम्ही तिथे जाणार आहे. पहिला जाके ना ऑइल पण पलटी मार के पागल आहेत. ठीक आहे, तुझ्या ब्लॉक मध्ये MC बाबाला आणू का? नको बाबा गप बसतो. इधर किधर जा रहे? हा पकवतोय लय. ए बॉब, अरे बॉब गप ना चल ना गप्पा. ब्लॉक में हळूहळू या. लय मागे जाऊ नका. असली ट्रेन. ढिंकू तिकडे. हावडा ब्रिज आहे. हल्ला तो. ब्लॉकवाला काय थांबतच नाहीये. थांबायचंच नाही. शेअर करा, खूप सारं कमेंट करा, खूप सारं प्यार द्या. वाव, आणि आज पहिलं त्याला तारीफ केले. रोज सारं त्याचे व्हिडिओ. थँक्स. व्ह्यूज कमी आहेत, जरा व्ह्यूज वाढवा. बोल व्ह्यूज वाढवा, सर्व करा. शी आहे चप्पल. आम्ही जायला कागद. दीदी बाबा चाल. रील पाठव ना ती. हा पाठव. ही पण व्हिडिओ काढते. ही पण ब्लॉगर नाहीये. ही ब्लॉग केला नाही अजून तिने एक पण. बघा ना, व्हिडिओ चांगले काढते पण ब्लॉग बनवत नाही. बापरे, दीदीला काय काय शोधते बघा. तो कावळा बघत बसला आमच्याकडे. अरे भू शेमळे. स्वतः आम्ही शिवाय बसतो इथे. देखा इसलिए इधर काम है. बॉब इकडे बॉब. येत आहेत आता. मग काय उभं राहून खायचं? ते पण तिकडे त्या काकांच्या तिथे जाऊया बसायला. अंतरला जे झोपायचं आहे. हे बसा. इकडे खाली बसाय सगळ्यांनी. व्हिडिओ काढायचा. व्हिडिओ
चाय के साथ ए बाबू दे अजून दे थांब सगळ्यांचं होऊ दे आता. दे आता बसू दे आता. ए, बस खाली खाली बस. हो जावे इधर हो गया ते बाबू प्रियांशीला फोन द्या जरा. प्लेट बचे क्या ए, अजून कोण आला? हो जावे बोल. प्रियांशीला फोन थोडं द्या. ए, अजून कोण तुला अजून कोण? अजून एक प्लेट दे ना सेजलला भात दे. पाऊस आहे तर ही बघा कशी पळते. हे झोपलं. दादाने तिथे गाडी लावली आता. या चला आता घरी चाललोय आम्ही आता. मला एवढंच टेन्शन होतं लाईट आहे का नाही, तर लाईट आहे. कोण आहे? काय पासपोर्ट घेऊन गेले. मोठ्या दिदीचा पासपोर्ट घरीच होता. आम्ही तोच सोडून द्यायला चाललो होता एअरपोर्टला.
इमिग्रेशनसाठी माझी बहीण उभी आहे, पण ती पासपोर्ट घरी विसरून गेले. आणि जर का आणि आम्ही निघालोय पासपोर्ट द्यायला, पण आमच्या गाडीचा पेट्रोल कमी आहे, गॅस कमी आहे, रेड लाईट लागले. आम्ही तरी पण सुसाट गाडी पळवतोय. जोपर्यंत आम्ही पोचणार नाही तोपर्यंत ती काही जाऊ शकत नाही. तर दाजी खूप प्रयत्न करतायत लवकरात लवकर जायचा. बघूच शकता की ती गाडी फास्ट चालली. आणि रात्रीच्या 12 वाजले आणि आमच्याकडे खूप कमी वेळ आहे. फ्यूल पण कमी आहे आणि वेळ पण आमच्याकडे कमी आहे. जर का आम्ही तिथे पोचलो नाही तर तिची फ्लाईट कॅन्सल होईल आणि ती पण जाऊ शकत नाही. आणि हे फ्यूल संपल्यानंतर आम्हाला पण येता येणार नाही परत. सो फ्यूल पण बघायचं आहे, आम्हाला भरायचं आहे. आणि तिला लवकरात लवकर पासपोर्ट कसा देता येईल हे बघतोय आम्ही, कारण की आम्ही शॉर्टकटने गाडी कुठनं काढली आम्हाला माहिती आहे. किधर मिलेगा गैस? गैस दाजी विचारतायत गॅस कुठे मिळेल. आणि त्यात अशी एक गोळ झाला आमचा की दाजींची वर्दी म्हणजे रिक्षावरची वर्दी घरी नाही आहे, ती डोंबिवलीला राहिली, त्याच्या घरी राहिले. आणि ते इकडे आलेले असेच आमच्यासोबत फिरायला, तर त्यांची वर्दी तिकडे राहिली डोंबिवलीला आणि दाजी इथे. आणि आम्ही टेन्शनमध्ये आता तरी पण चाललोय. दाजी बोलले होईल, काय व्हायचंय ते होईल, पण आपल्याला जायला लागेल. तर मी पण काय खाल्लं नव्हतं, दाजीनी पण काय खाल्लं नाहीये. आम्ही न जेवता निघालोय. पाणी आलेलं, पाणी भरला आणि तितक्यात कॉल आला दीदीचा, माझा पासपोर्ट घरी राहिलाय. तर इमिग्रेशनसाठी तिचाच पासपोर्ट लागेल, नाही तर ती जाऊ शकत नाही. तर चाललोय आम्ही. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आमचा. चालूच आहे आमचा प्रयत्न. खूप गर्दी आहे. आम्ही फ्यूल पण बघतोय, फ्यूल नाही आहे इकडे. CNG हवी आम्हाला, CNG. आम्ही खूप टेन्शनमध्ये तरी पण चालले गाडी आमची. तर आम्ही रूल्सच्या खिलाफ नाही आहे, आम्ही रूल्स तोडत नाही आहे. सिग्नल लागला तर सिग्नलला थांबतोय आम्ही. नाहीतर तुम्ही असं म्हणाल सिग्नल तोडून तुम्ही जाताय. नाही, आम्ही रूल तोडत नाही. कितीही घाई झाली तरी पण आम्हाला रूल तोडता येणार नाही, कारण आम्हाला फाईन लागेल. इमिग्रेशनसाठी माझी बहीण उभी आहे, पण ती पासपोर्ट घरी विसरून गेले. आणि जर का आणि आम्ही निघालोय पासपोर्ट द्यायला, पण आमच्या गाडीचा पेट्रोल कमी आहे, गॅस कमी आहे, रेड लाईट लागले. आम्ही तरी पण सुसाट गाडी पळवतोय. जोपर्यंत आम्ही पोचणार नाही तोपर्यंत ती काही जाऊ शकत नाही. तर दाजी खूप प्रयत्न करतायत लवकरात लवकर जायचा. बघूच शकता की ती गाडी फास्ट चालली. आणि रात्रीच्या 12 वाजले आणि आमच्याकडे खूप कमी वेळ आहे. फ्यूल पण कमी आहे आणि वेळ पण आमच्याकडे कमी आहे. जर का आम्ही तिथे पोचलो नाही तर तिची फ्लाईट कॅन्सल होईल आणि ती पण जाऊ शकत नाही. आणि हे फ्यूल संपल्यानंतर आम्हाला पण येता येणार नाही परत. सो फ्यूल पण बघायचं आहे, आम्हाला भरायचं आहे. आणि तिला लवकरात लवकर पासपोर्ट कसा देता येईल हे बघतोय आम्ही, कारण की आम्ही शॉर्टकटने गाडी कुठनं काढली आम्हाला माहिती आहे. किधर मिलेगा गैस? गैस दाजी विचारतायत गॅस कुठे मिळेल. आणि त्यात अशी एक गोळ झाला आमचा की दाजींची वर्दी म्हणजे रिक्षावरची वर्दी घरी नाही आहे, ती
डोंबिवलीला राहिले, त्याच्या घरी राहिले आणि ते इकडे आलेले असेच आमच्यासोबत फिरायला. तर त्यांची वर्दी तिकडे राहिली डोंबिवलीला आणि दाजी इथे. आणि आम्ही टेन्शनमध्ये आता तरी पण चाललोय. दाजी बोलले होईल, काय व्हायचंय ते होईल, पण आपल्याला जायला लागेल. तर मी पण काय खाल्लं नव्हतं, दाजीनी पण काय खाल्लं नाहीये. आम्ही न जेवता निघालोय. पाणी आलेलं, पाणी भरला आणि तितक्यात कॉल आला दीदीचा, माझा पासपोर्ट घरी राहिलाय. तर इमिग्रेशनसाठी तिचाच पासपोर्ट लागेल, नाही तर ती जाऊ शकत नाही. तर चाललोय आम्ही. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आमचा. चालूच आहे आमचा प्रयत्न. खूप गर्दी आहे. आम्ही फ्यूल पण बघतोय, फ्यूल नाहीये इकडे. CNG हवी आम्हाला, CNG. आम्ही खूप टेन्शनमध्ये तरी पण चालले गाडी आमची. तर आम्ही रूल्सच्या खिलाफ नाही आहे, आम्ही रूल्स तोडत नाहीये. सिग्नल लागला तर सिग्नलला थांबतोय आम्ही. नाहीतर तुम्ही असं म्हणाल सिग्नल तोडून तुम्ही जाताय. नाही, आम्ही रूल तोडत नाही. कितीही घाई झाली तरी पण आम्हाला रूल तोडता येणार नाही, कारण आम्हाला फाईन लागेल. तर चाललोय, बघूया आता. झापसूक गाडी घेते ताजी. दाजी पण टेन्शन मध्ये, पण मस्करी करायचं सोडणार नाहीत. काय नाही, त्यांची हॉबीच आहे तशी. सो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आमचा रात्रीचा. दाजी, हे आपल्याला चॅलेंज आहे की आपण तिला पासपोर्ट देतोय का नाही. लवकरात लवकर ते आपण कंप्लीट करायचंच आहे. मग ती परत मुंबईला आल्यानंतर बोलूया आपण तिला. सध्या ती कामासाठी चालली आहे, त्यामुळे तो सोडा. सिग्नल लागला परत. आता किती वेळाचा सिग्नल आहे काय माहिती. आंतरराष्ट्रीय विमानतळ. नाईस. हा माणूस माझ्याकडे बघतोय, हा रिक्षावाला. मी व्हिडिओ काढतोय तर तो माणूस बघत होता मला. सो सिग्नल लागलाय. जर का आम्ही तिथे पोचलो तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि 1000K प्लीज. व्ह्यूज, सबस्क्राईब प्लीज, लाईक. जर आम्ही हा टास्क कंप्लीट केला तर मला माहिती आहे यूट्यूब फॅमिली हे माझं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करेल. 1 मिलियन सबस्क्राईब माझे पूर्ण करेल ही मला आशा आहे. म्हणून मी यूट्यूब चॅनल ओपन केला आहे. त्यामुळे ना प्लीज गाईज, लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि आमचे व्हिडिओ असेच अतरंगी व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे न्यू
ब्लॉग लगेच तुम्हाला दिसतील. सो ट्रॅफिक आहे इकडे. दाजी पण एकदा एअरपोर्ट या दुबईला जाऊन आले. दुबई रिटर्न आहेत आमचे दाजी. तरी पण एअरपोर्टकडे अजून जायचं आहे आम्हाला. ट्रॅफिक बघा किती दाजी. चल चल भाई जल्दी चल. थँक्स अंकल. काय आम्हाला टेन्शन आलंय. खूप ट्रॅफिक आहे आणि जायचं आहे याला. आमचं चॅलेंज कम्प्लीट होते का नाही काय माहिती नाही मला. चलो चलो. आम्हाला भीती आहे. चल भाई राईट वर राईट वर. आजू सॉरी गाईज, माझ्या तोंडातून अपशब्द निघाला. पुढे राईट मारायचा. माझ्या मागे या सांगतो. आम्ही जवळच आलोय एअरपोर्टच्या. बापरे, राईट इथनं घेऊ शकत होतो आम्ही, तर आता इथे बंद आहे. आता आम्हाला यू टर्न घेऊन मग जायचं. घेतला यू टर्न आम्ही. बापरे, खूप गर्दी आहे तिकडे. अरे समोर बघ जरा. एक काम कर. अंकल आम्हाला वाट दिलेली आहे जायला. तुला पण यायचं. हा चला, आम्ही एअरपोर्टला चाललोय आता. वरती एअरपोर्ट आणि इकडे पोलीस आहेत. आम्ही वर्दी घातलेली नाहीये त्यामुळं आम्हाला जरा टेन्शनच आहे. आता सेफली जागेव जरा गाडी लावून मग आम्ही एअरपोर्टला जाणार आहे. वरती तिकडे येतो बघा, दिसत असेल तुम्हाला. हा कट होणार आहे भाग, कारण ह्याच्यात अपशब्द जास्त झालेत आमचे. पार्किंग केली, आता चाललोय आम्ही.
हे बघा एअरपोर्ट. चला चाललोय आता आम्ही एअरपोर्टला. खूप गाड्या आहेत, आम्ही त्यातनं पण जातो. तेच ट्रॅफिक आहे ना बघ, किती हो, हो. ट्रॅफिक आहे बघ. गाडी आली असते का बा आपली, नसते आली. चाललोय आता आम्ही. रिक्षाच नाहीये, ट्रॅफिकमुळे रिक्षा नाहीये तिकडे. चाललोय आम्ही भरलेलं आता. असतं सगळ्या रिक्षा. कॉल करा दीदीला. हॅलो, हा कुठे? एकदम आलो वरती, आहे तिथे वरती. सोडलेलं तुला. काय बोलायचं ते? डिपाचर हराली. लिफ्ट मी, लिफ्ट मी. कॉल केलाय दीदीला. हा चाललोय आम्ही आता. ठीक आहे. कितवा मधला विचार ना, मग जाऊ दे, चल बघतो मी. हां कटिंग करते, कटिंग करता येईल. मध्ये मध्ये जे जास्त ये आयुष्यातली आने वाला कितना वाला है? एक कितो वाला ऊपर एकदम डायरेक्ट जाने वाला डिपाचर हाँ 10th फ्लोर पे डिपार्चर है बट P6 से जाएगा. आने वाला P6 से अपने को लिफ्ट चेंज करना पड़ेगा. लिफ्ट नहीं, वो आपको स्टेयरकेस मिल जाएगा वहाँ से. सीधा पकड़ोगे ना, सीधा लिफ्ट भी ना जाके बाजू में ही ये रहता है. स्टेयरकेस पे भी खड़ा हो. पासपोर्ट गलत लेके आया, ये वहाँ का लफड़ा हो गया, भागना पड़ा. भाई जा रहे बाहर. हाँ जा रहे बाहर. हा काही बाहेर. ऐका ना, डिपाचरला जाय ना. डिपाचरला जायला काम नाही आहे डिपाचर. हॅलो, हा मी आलो P6 ला आलोय. तिथून कुठे? नहीं नहीं, कार से आहे, कार से आहे ऊपर. हाँ P10 किधर जाएगा पुढे? हे काय लिहिलंय? जे बाहेर गावाहून आलेली माणसं बघा. ऐका, P10 ला जायला लिफ्ट आहे का? मी पहिल्यांदा येतो एअरपोर्टला. सुबागा एअरपोर्ट तुम्ही बघितलंच असेल, पण मी पहिल्यांदा बघतोय. पूर काय मी आहे. हा, हे माझे दुश्मन आहेत. हे स्वतः बोलताय ना, मीला काय बोलत आहे. तो घरापासून चालू आहे त्याचा मोबाईल. आमच्या ताईने आणि आता तर केलं त्यांनी काय पासपोर्ट दाजीबाग होते ते लोकांना. एक एलिगेटर खूप छान आहे.
या 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 लवकर वरती. हाय, इकडे इकडे कुठे जाणार आहे? इकडे कुठे आहे? सलमान खानचे हे दाजी काय पागल सारखं सांगतात मला. इकडे वॉशरूम आहे. इमिग्रेशन वगैरे झाल्यावरती अहो इकडे कुठे आहे? P10 हे बघा आलो आपण इकडे. चला चला मी आहे, येतोय. 4 नंबरला आहे. तुला माहिती आहे कुठून आतमध्ये जायचे ते तुझं हे आहे का त्याच्या बोर्डवर? खूप गर्दी आहे एअरपोर्टला. मी पहिल्यांदा बघतोय त्यावेळेला मला खूप आनंद होतोय. जे लय वेळा जाऊन आले त्यांना काय वाटत नसेल, पण मला खूप आनंद होतोय. पहिल्या वेळेस जातोय मी, बघतोय एअरपोर्ट तर. मी खाली बघितलं नाही. वा चारच्या कशाला गेली तू? तिकडे इकडे ये. आम्ही 4च्या इथेच. ए बी का दीदी, ती बघा दीदी, सॉरी दीदी. आम्ही मागे. ही काही आमची दीदी, ही विसरली पासपोर्ट. ही पासपोर्ट विसरली. दे चल पासपोर्ट दे. डेंजर वाला सीन. हा बघा दीदीचा पासपोर्ट, ही विसरलेली. सेम एवढे केस आहेत ना, त्यामुळे असं झालं. थांबा थांबा दाखव ना, दाखवतो. हे बघा सेम आहे, पण हा तीळ बघून मी टेन्शन मध्ये आली. चला जा जा बाय. सॉरी बाय. फोन कर आतमध्ये. आमचा दीदी बाय. काढ ना पहिला काढ ना. अरे माझ्या पुढे चालले ते आता. बाय. ती चालली. चला आता. हा चला, आम्ही बघणार तिला पहिला. कुठे जाणार आहे ती? थांबलोय मधूनच जा ना. इमिग्रेशन. ती चालली आता. सरळ गेले तर काय प्रॉब्लेम? गेली ती बघा तिकडे. ती बघा ती आहे, ती बघा गेली तिकडे. लाईन आहे इमिग्रेशन. ती तिथे उभी आहे. आली कर जरा आली. दिसते बरोबर ती. लाईन खूप आहे, लाईन खूप आहे.
ती फोनवर बोलते. ही नाही ते पुढची व्हाईट ड्रेस घातलेले आहे त्या साईडला. ती बघा काय गेली पुढे, लहान मुलाच्या पुढे होते. सो गाईज आम्ही आता जाऊ घरी थोड्या वेळात. दादी पण इथे आम्ही हा टास्क कंप्लीट केलेला आहे. आता तुम्ही 1 मिलियन सबस्क्राईब पूर्ण करा लागते. लाईक शेअर सबस्क्राईब मी प्लीज. सेकंड ब्लॉग आहे हा माझा. सोडून ती चालले आता पुढे चालले काय माहिती, पण मला पण नाही माहिती. ती कामासाठी चालले कुठेतरी. आता चाललो आहे मी. हां दिलं दिलं हो तुझा घेतला. बसलं का बरं स्लीपर आहे ना. अरे आता कुठे बसले म्हणजे तुम्ही लोक मी सोडल्यानंतर किती वेळात गाडी आली. 21 मिनिटात. तोपर्यंत काय केलं तुम्ही? काय अडचण नाही झालं ना? ओके ना. काही अडचण झाली नाही ना? ओके ना एकदम. ठीक आहे होता आराम ना. आराम करा आता. का चालत नाही? चार्जिंग नाही झालं, मग आम्हाला खाली जाऊन दिलं नाही त्याने. जा तुम्ही. इतके हे झाले ते विसरले की वुमन मेन हे बघितलंच नाही त्यांनी. कन्फ्यूज झालेत ते. तर आता गाईज आणि जाणार आहे घरी जाऊन मग ब्लॉग एंड करणार आहे. त्यानंतर मग मला सकाळी ब्लॉग मला बघायला भेटेल. सो बघत राहा. मी तेव्हा पाणी पितो हे वालं. प्रथम लागेल मी पाणी पिलं. आम्ही पार्किंग लॉट बघतोय. हा एलिगेटरने जाणार होतो पण एलिगेटर बंद झालं. मग आम्ही चालत चाललो आता. चला मग चला चला आता चला चला. खूप भारी भारी गाड्या बघतोय मी इथे. ऑटो स्थान सिटी बस थांबा. आपण इथनच तर गेलो दाजी. चला खूप आमची पंचायत झालेली.
पळा. मला क्लोजिंग करायची घरी जाऊन. घरी जाऊन शिडीने जाऊ. चला. नाही हो, शिड्या थोडे नाही त्या. हा, शिड्याचे. आम्हाला लास्ट ऑप्शन शिड्याच दिसला, तर मग आम्ही शिड्यानी पळतोय आता खाली. माझे पाय दाजी दाबणार आहेत आज, कारण की खूप पाय दुखतात माझे. हा 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 हा. एक्झिट जाने के लिए नीचे. एक्झिट सामने. अरे यार. हा हा. पकडू. चला. P4 है एकदम. एकदम नीचे. हाँ, यही तो ऑटो स्टैंड. ऑटो स्टैंड बाहर मिलेगा. वहाँ से बाहर निकलो. इधर तो नहीं है क्या? मला वाटलेलं इथे एसी असतील सगळीकडे. बघू शकताय बघा घेऊन किती आलं मला. हा बघा. अरे भाई मालूम है क्या? चला. मालूम है एक्सिट. चला तर. लिव्ह बघा समोर आहे. मग पॅसेंजरवर गाड़ी लगती है. लिव्ह बंद आहे पण. हा. एक्झिट मारू. एक्झिट कुठे? एक्झिट. हो दादा, एक्झिट कुठे? रिक्षा स्टँड इथून. गाड्यांसोबत आम्ही पण वरती चाललो आता. पहिल्यांदा मी इतक्या उत्साहात आणि मी याला आलेलो एअरपोर्टला. धन्य आहे एअरपोर्ट, धन्य आहे. इथे उतरायला पाहिजे होतं आपल्याला. तुम्ही अजून खाली आलो ना. पाणी पिऊन बोलतो. मी पिलं पाणी. लाले आले. पाऊस पण यायला लागला आता. बहुत बहुत धन्यवाद. यांनी खूप थकवले मला आज. यांनी इकडे काम चाललंय आणि आम्ही इकडून चाललोय. बघा, ह्यांना सगळं माहिती असतं. हे मला मुद्दाम सांगत बसलेलं असतं. रिक्षा स्टँड आहे, तिथं काम चालू आहे. ऑटो पिकअप. मी फर्स्ट टाइम बघा आलोय. मी अजून कुठे गेलो नाहीये फ्लाईटने. ज्या दिवशी जाईन मी त्या दिवशी 1 मिलियन माझे झालेले असतील आणि सिल्वर प्ले बटन माझं आलेलं असेल. लिहून देतो मी कोऱ्या कागदावर. तोपर्यंत 1 मिलियन करा ना. मला लवकरात लवकर जायचंय बाहेर. ह्यांनी फिरवलंय मला लय. आता सांगू नका मला कुठनं जायचं कुठनं नाही.
आता आम्हाला इथून त्या साईडला जायचं आहे, तर आमची रिक्षा त्या साईडला आहे. जाऊया आता. 4 स्टॅम्प भेटले. 8 9 10 स्टॅम्प आहेत माझ्या बहिणीला. असं का बोलू मला माहितीच नाही. 16 फेब्रुवारी 2024. हो काय पडलं? बघा हे किती. अरे रे पाणी जाय. पाऊस येतोय, चला लवकर गाडीवर घेऊ तुला. चला. इथे बोल ना, इथे तुझं बंगला बंद. भुके ना व्याकुळ झालोय मी आणि यांना मस्करी सुचतीये. इथे बंगला बनणार आहे बघ तुझा. ऑलरेडी कपडे टाकलेलं आहे, बघा आतमध्ये काम चालू आहे. हे मला घर बांधून देणार आहेत माहितीये का. बापरे. VIP पार्किंग ही. ही VIP. आमची स्वप्न सुंदर आहे ती बी येत आहे. ती बी का आम्हाला तिच्यातून गैस मिलेगा इधर अपना? ये मिलेगा इधर अपना गैस? ही स्वप्न सुंदरी संयुक्ता. ऐक गाईज गाईज ब्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर 1 मिलियन व्ह्यूज करा ना. 1 मिलियन सबस्क्राईब करा प्लीज. एवढं तर करा प्लीज. ऐक आम्ही CNG भरायला थांबलोय आता. नाही इथनं निघालो की झालं घरी जाऊन जेवायचं मस्त. आज खूप फिरलो आम्ही. सकाळी गवळी टॅम्पला गेलो पण गवळी टॅम्पला जायला गवळी टॅम्पचं बंद होतं. मग दुसरीकडे गेलो आम्ही. दुसरीकडचा व्हिडिओ टाकेन तुम्हाला, म्हणजे फोटो टाकेन. मस्त काढला व्हिडिओ आम्ही. 3-4 व्हिडिओ काढले तिकडे जाऊन. मस्त तिकडे जेवलो, पुलाव खाल्ला आम्ही. नंतर मग आम्ही दुपारी नाही 5-6च्या दरम्यान आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आमची आंघोळ बिंघोळ केली. आम्ही आंघोळ केले, रेडी झालो आम्ही. त्यानंतर मग आमची जी छोटी बहीण आहे ती जाणार आहे दुबईला. त्यामुळे ना तिने राखी बांधली आम्हाला. राखी बांधली 1 तारखेला जाणार आहे ती. आणि आत्ता ती नाशिकला गेले. त्यामुळं ना
तर त्यामुळं तिने आज राखी बांधली आम्हाला. तर तुम्ही बघू शकता राखी मस्त बांधली राखी. उजेडांना दिसत नसेल हे बघा. मस्त आहे राखी. गोल्डन आहे, गोल्ड आहे याच्यात. हे मनी गोल्डचं आहे तिने बनवलं आहे. सो आता आम्ही घरी जाणार. जेवलो नव्हतो आम्ही. जेवणार घरी जाऊन. जेवलो की मग नंतर आम्ही झोपणार. सकाळी लवकर उठायचं पण आहे. दाजी आलेले आहेत आणि दाजी आता मला फोन चार्जिंगला लावा. मी ब्लॉग इथेच एंड करतो कारण माझी चार्जिंग संपलेली आहे फोनची.